हेलो सभी दर्शकों का मैं यहाँ पे इस दोपहर में इस्तेकबाल करता हूँ। नमस्कार, धन्यवाद रिकी काटे सर, आपकी ओर से जो सहकार्य मिला है सुबह से लेकर दोपहर तक और शाम तक भी मिलेगा। ये समय कुछ अलग सा है। इस बार गणेश ने बैकफुट पे जाके जब हल्के बैट से स्टीयर कर दिया था, गेंद चली गई थी शॉर्ट कवर जोन में, 1 रन मिलेगा। अल्यानी कर बाहर जाना है। अल्यानी टीम सहकार्य करना है, यही आपसे उम्मीद है। इस बार एक्स्ट्रा कवर की ओर से क्या बढ़िया हिट, बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई। गोविंद के बैट से आता हुआ यह पहला चौका। पहली ओर यहां पे मैंडेटरी पावर प्ले की पंकज अच्छी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि गोविंद ये प्रोफेशनल खिलाड़ी है। ये आदिवासी खिलाड़ी होने के बावजूद ऐसे खिलाड़ी है, न मानो पूरी तरह से मुरबाड विभाग में उन्हें इजाजत से बुलाया जाता है। इस बार फिर से उड़ाया, हवा में गेंद है लेकिन क्षेत्ररक्षक काफी दूर चेस कर रहे, लेकिन गेंद पूरी तरह से बीट करते हुए गेंद चली गई एक्स्ट्रा कवर और डीप कवर जोन में से बीच में से 4 रन के लिए। ये गोविंद के बल्ले से आता हुआ दूसरा चौका। इस मैच में हमारे अप्पा मेजर जो पूरी महाराष्ट्र के डांसिंग अंपायर, जैसे पुणे के में कहूंगा तो गोटे अंपायर, हमारे चेरौली के अप्पा फर्डे, ये भी उन्हीं की स्टाइल में पूरी तरह से मशहूर है। इस बार खेलना चाहते थे कई और, गेंद अंदरूनी सिरा और विकेट के पीछे इस बार महेंद्र सिंह धोनी स्टाइल ने कैच फिनिश किया। इस मैच में तो हमारे डांसिंग अंपायर अप्पा बड़े सर से कुछ ना कुछ तो कमाल दिखाएंगे, क्योंकि सूरज बरस रहा है, सूरज की रोशनी जैसे बढ़ रही है, वैसे मुझे लग रहा है जैसे प्रेक्षकों की तादाद बढ़ रही है और पूरी तरह से हमारे अप्पा भी रंग में आएंगे। डीजे के माध्यम से धुन सुनाई जाएगी और समर्चन कक्ष की ओर से कव्वाली भी गाई जाएगी। ये चैंपियन प्रीमियर लीग का पर्व पहला, लेकिन मानो ऐसा लग रहा है कितने सालों से ये चल रहा है। बेहतरीन राकेश स्पोर्ट्स क्लब चेरौली सर्वे सर्वा राजेश जी फर्डे, क्या बात है, और उनकी पूरी टीम सहकारी सभी का मैं यहाँ पे इस्तेकबाल करता हूँ, सभी का मैं धन्यवाद देता हूँ, अभिनंदन करता हूँ, क्योंकि उनके माध्यम से ये बड़ी टूर्नामेंट, ये प्रीमियर लीग ग्यारह रन बन चुके। पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे गोविंद उगड़ा बाद हुए, जो बड़ी मछली थी, जिन्होंने 2 चौके लगाए थे, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ में और एक एक्स्ट्रा कवर में, 2 चौके उनके बल्ले से आए थे। तीसरा चौका मारने गए लेकिन अंदरूनी सिरा लिया, गेंद अच्छी थी पंकज की, बाहर निकली थी और वही अंदरूनी सिरा लिया और विकेट कीपर के दस्ताने में पहुंची थी। बेहतरीन कैच, शानदार कैच वहां पे पकड़ा था।
विकेट कीपर सोपन फड़े ने 11 रन बन चुके हैं। अच्छी शुरुआत, लेकिन विकेट शेर जैसा बल्लेबाज बाद हुआ है। इस बार ऑन साइड में सोनू ने पहुंचा दिया गेंद को बैकवर्ड स्कोर लेग जोन में। एक गेंद चली गई बाउंड्री के बाहर। सोनू पहली मैच में नहीं थे। धन्यवाद। 15 रन बन चुके, 15 रन बन चुके। दूसरी ओर यहाँ पे महेश, जो पहली मैच में भी मुझे लगता था, और उन 14 रनों में महेश की 4 वाइड उन्होंने डाले थे, लेकिन इस मैच में अच्छी गेंदबाजी करनी होगी। इस बार पैड पे जरूर लगी है और अपील भी की है, लेकिन कहूंगा तो ये गेंद लेग स्टंप के बाहर ही जा रही थी, स्टंप छोड़ के गेंद जा रही थी। इसी वजह से हमारे अंपायर ने नकारा। ये तो गेंद चली गई है, अच्छी गेंद थी, लेकिन विकेट देने वाली गेंद नहीं थी, विकेट टेकिंग डिलीवरी नहीं थी, अनप्लेबल डिलीवरी जरूर थी, जिससे खेलना काफी मुश्किल था बल्लेबाज को। गेंदबाजी अच्छी हो रही महेश की। इस बार आड़े बल्ले से उड़ा दिया, गेंद चली गई अलोंग द कारपेट लंगर रीजन में। अब गणेश है वहां मौजूद, 2 रन तो जरूर लेंगे। 2 रनों के साथ कुल संख्या मिलाकर पहुंची है 17 रन। सेंसिबल क्रिकेट देखने को मिल रहा है यहाँ पे सोनू के माध्यम से। सोनू ये पहले मैच नहीं खेले थे, इसी वजह से कामतपुरा टीम मैच वहां पे पराभूत हुई। उनकी जीत नहीं हुई क्योंकि सोनू नहीं थे, देरी से आए थे। ये गेंद काफी नुकसानदायक थी, लेग स्टंप के बाहर वाइड और 1 रनों का इजाफा, 18 रन। महेश को सूझबूझ भरी गेंदबाजी करनी होगी, ऑफ स्टंप पे गेंदबाजी करनी होगी। वो लेग स्टंप के बाहर चले जा रहे, ऐसे लग रहा है जैसे उन्हें जाना है शाहपुर की ओर, लेकिन मुझे लग रहा है वे जा रहे खिनौली की ओर। ऐसा नहीं चलेगा, शाहपुर की ओर जाना है तो अच्छी गेंदबाजी करनी होगी। इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, अपील किए मधुकर, अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा। शॉर्ट लेग में 1 ही रन मिलेगा। 1 रनों से यहाँ पे पूरी तरह से स्कोर कार्ड बढ़ता हुआ कि 1 इज ऑलवेज बेटर देन 0। 1 रन हमेशा 0 से अच्छा होता है, और अगर ऐसे ही चलता रहेगा तो सेट होने के बाद आप हीरो बन सकते हो। गणेश बैकफुट में जाके स्क्वायर कट कर दिया, क्या बात, शानदार क्षेत्ररक्षण देखने को मिला कवर पॉइंट में। जबरदस्त फील्डिंग, वाकई जबरदस्त फील्डिंग देखने को मिली। बेहतरीन पंकज थे जिन्होंने 11 रन खर्च किए थे। उन्होंने दाहिने हाथ से इस गेंद को रोका, मैं कहूंगा रोका नहीं तो चौका जाने से रोका है। अगर वो गेंद हाथ को नहीं छूती तो सीमा रेखा के बाहर चली जाती। बेहतरीन फील्डिंग पंकज। इस बार रूम दिया और सोनू के बैट से आता हुआ विराट कोहली स्टाइल में ये फिनिश करते हुए सोनू ने दिखा दिया कि अब मैं आया हूं। अब कामतपुरा टीम के लिए 4 रन तो जरूर आएंगे। की समाप्ति के बाद 24 रन, 1 विकेट गई है गोविंद उगड़ा की, जो शानदार बल्लेबाज रहे थे हमेशा। यह मैच काफी बढ़िया होगी क्योंकि जो टीम जीतेगी वो सुपर 8 में जरूर जाएगी, और जरूर ये मैच मस्ट विन है। ये जीत जरूरी है, अगर नहीं जीतोगे तो फिर आप घर जाओगे। अगर घर जाना है या सुपर 8 में जाना है तो ये मैच जीतनी होगी किसी भी हाल में। गणेश ने इस बार उड़ा दिया, गेंद चली गई आसमान में।
और ये विकेट। क्या करने गए थे गणेश, बाउंड्री लाइन क्लियर नहीं कर पाए, एलिवेशन न दे नहीं पाए और उसी वजह से गेंद रुपेश फोड़े के हाथ में फेविकॉल जैसे चिपकी, जैसे आई और चिपक गई। ऐसे कैच लपके नहीं चिपक जाते, वैसे ये कैच चिपक गई हाथों में। इस बार जेंटली ऑन साइड में टर्न कर दिया, गेंद चली गई बैकवर्ड स्क्वायर लेग जोन में, 4 रन निकले। सोनू दिमाग पे मुझे लगता है बर्फ रखा है और बर्फ जैसे यहाँ पे खेल रहे, पूरी तरह से इस मैच को कंट्रोल कर रहे हैं। एक विकेट मिली है, 4 रन खर्च किए। अच्छी गेंदबाजी करनी होगी, फुल टॉस गेंद नहीं करनी होगी। फिर से फुल टॉस थी, इस बार कोशिश की थी एलबीडब्ल्यू विकेट अपील की थी, लेकिन हमारे अंपायर डांसिंग अंपायर अप्पा बड़े सर वहां पे नकारते हुए नो, यानी कि नो, ये तो गेंद स्टंप पे नहीं जाकर फिनिश हो रही थी। 29 रन बन चुके हैं, 29 रन बन चुके हैं। तीसरी ओवर यहां पे जारी है। ये गेंद तो ऑफ स्टंप के बाहर जरूर वाइड होगी। इस वाइड के साथ 30 रन बन चुके, 30 रन ऑन स्कोरबोर्ड, 30 रन बन चुके। पंकज को अच्छी गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाज को रोकना है। तो एक गेंद अच्छी थी, कुछ सजना संवरना चाहते हैं आकाश अशोक, लेकिन मुझे लग रहा है पंकज उनका पूरी तरह से खेलने का प्रयास कर रहे हैं, लेकिन प्रयास करने से कुछ फायदा नहीं है। आपको यहाँ पे जीत लानी है तो फिर अच्छी बल्लेबाजी करनी होगी, एक अच्छा स्कोर खड़ा करना होगा, रनों का अंबर लगाना बहुत जरूरी है। इस बार आड़े बल्ले से आगे आकर खेलना चाहते थे, गेंद चली गई लॉन्ग ऑन में, गणेश वहां मौजूद, बढ़िया शतरक्षण देखने को मिला और थ्रो देखो कितना बढ़िया था। एक ही रन मिलेगा, एक रनों से ज्यादा कुछ भी नहीं। 31 रन बन चुके। तीसरी ओवर की अभी तक एक गेंद शेष है और 6 रन अभी तक खर्च किए पंकज ने। वो शानदार गेंदबाजी, पहली ओवर में 11 रन खर्च किए थे, इस ओवर में अभी तक 5 गेंदों में 6 रन। की समाप्ति के बाद रनों की संख्या 2 विकेट के नुकसान पे गणेश बाद हुए। तक 21 रन। एकतीस धावा धावफलक अंकित झाल्यात। ही मस्विन मॅच आहे, जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये येणार, जो जिंकणार नाही तो घरी जाणार। ओ इनसाइड आउट खेळले, फटका चांगला आहे आणि क्या बात आहे, फ्लाइंग कॅच, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये काय खेळ टिपलाय, अशोकची खेळी देखील संपुष्टात। नागपूर तालुक्यामध्ये फक्त शिवनेरकरांचीच हवा, कारण हवेमध्ये पक्षी उडतात आणि हा क्षेत्ररक्षक पंकज हवेमध्ये उडतोय आणि काय झेल पकडतोय, क्या बात है। वन मोर विकेट इज डाउन। अजून एक फलंदाज अडकणे बाद होतोय, अशोक पाटील तंबूच्या आश्रय भरले।
कुणाल आलेत? कैलास आलेत. आणि सोनू. चांगली बॅटिंग सोनूची पाहायला मिळते. पूर्ण मॅचला एकट्या सोनू नाही पुढे चालवण्याचा प्रयत्न केलाय. बॅकफुटला यावेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू चांगला होता रुपेशचा. थोडासा ऑफ स्टंप वरून आतमध्ये वळवतोय. इन स्विंग चांगला पाहायला मिळाला. अजित अगरकर देखील अशी चेंडू वळवायचे. आपले मुंबईचे खेळाडू होते अजित अगरकर. लेग आउट स्विंग करायचे, इन स्विंग करायचे आणि ज्या वेळेस चेंडू सीम व्हायचा त्यावेळेस खूप प्रभावशाली ठरायचे. अजित अगरकर एक चांगले ऑलराऊंडर. अगदी त्याचप्रमाणे मी म्हणेल हा रुपेश फडे देखील एक ऑलराऊंडर आहे. राऊंड टू विकेट. हो, फुलोलींचा चेंडू होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केले. फटका चांगला आहे. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि नाही. या ठिकाणी कैलासला कैलास पर्वतावर जावं लागेल. कोणताही फळ मिळालेलं नाहीये. 0 धाब्यांवर रनआउटच्या स्वरूपात कैलास बॅक टू दी डगआउट. एकोणीसशे 90च्या दशकामध्ये हे सॉन्ग आलं होतं आणि काय गाजलं होतं. हो, स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह करायला गेले होते, परंतु चेंडू जर बघितला तर आपण डायरेक्ट लॉंगॉनला आलाय. संघर्ष चालू आहे सोनूचा, परंतु एक एक बाजूने एक एक भिंत खचत चालले. कामतवाडा संघाचे एक एक खेळाडू कोसळत चाललेत. डगआउट मध्ये पोहोचलेत. म्हणजे अर्धी टीम आता डगआउट मध्ये पोहोचली. 3 पर्यंत बाद झालेत. 4 झालेत बाद. म्हणजे ऑलमोस्ट अर्धी टीम तंबूच्या आश्रयाला गेली. गुड बॉलिंग रुपेश. हो, सबमरीन डिलिव्हरी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बोनस स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. गरज नव्हती या ठिकाणी, कारण विकेट साठी तुम्ही जाल, परंतु बॅकअप कोणी नव्हता. डायरेक्ट हिट करू शकले नाही. शिवनेरकर पहिल्या मॅच मध्ये डायरेक्ट हिट 2 वेळा झाले होते. नेहमीच होईल याची गॅरंटी देणार नाही. फुलटा चेंडू, फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. डी मध्ये महेश परडे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. किती वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पॅडल शिफ्ट चांगला. पूर्ण सेन्सिबल क्रिकेट खेळतोय सोनू. त्याला माहिती की विकेट्स गेल्यात. रुपेशने या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद केले. पस्तीस धावा दाखल मस्विन मॅच आहे. स्कोर ऍटलीस्ट तुमच्याकडे 70 ते 80 धावा असणं गरजेचं आहे. लो स्कोरिंग मॅच होता कामा नये, परंतु 3 षटक अजूनही बाकी आहेत. 3 म्हणजे ऑलमोस्ट 18 चेंडू. 18 चेंडू मध्ये सौरव गांगुली आणि रॉबिन सिंग यांनी मित्रांनो 70 धावा पार्टनरशिप केली होती. तशाच या ठिकाणी करावे लागतील.
काय पार्टनरशिप केली होती 2000 च्या कालावधीमध्ये, 2000 च्या अगदी त्या पिरियड मध्ये जबरदस्त कामगिरी रॉबिन सिंग आणि सौरव गांगुलीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. न्यूझीलंड विरुद्धची मॅच होती. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय. डी मध्ये क्षेत्ररक्षक असतील, फाईन लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील, परंतु चेंडू थांबेल का, स्टॉप होईल का? येस, गुड फिल्डिंग. 2 धाव मिळतील. या 2 धावेने धावसंख्येला आकार, धावसंख्येचा फलक 37 धावा. हळूवार पद्धतीने सोनू प्रयत्न करतोय धावफलक सजवण्याचा. $37 रन्स ऑफ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद झाले. श्याम पडे द बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर. हो क्या बात है, श्यामला खेळणं इतकं सोपं नाही. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार श्याम फर्डे. क्या बात है, जबरदस्त बॉलिंग श्यामच्या माध्यमातून. या संपूर्ण सिरीज मध्ये मी बघितलं तर श्यामची बॉलिंग खूप चांगली झाली. मधु असेल, श्याम असेल, हे 2 हिरे या ठिकाणी 2 मी म्हणेल अशी पक्षी, साक्षात मी म्हणेल राजहंसच आहे दोघी. बागफुटला गेले, स्क्वेअर कट गेलाय, फटका चांगला आहे, परंतु डी मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर करतील. तो 2 धाव मिळतील. काय करतायत, फुटबॉल फिल्डिंग. पायाला चेंडू ब्रश झाला आणि यावेळेस कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमाच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. तर गल्लीमधून चेंडू काढला होता, गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू डीप थर्डमॅन झोन मध्ये का वेगाने ट्रॅव्हल झाला आणि डीप थर्डमॅन झोन मध्ये आल्यात या ठिकाणी 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार, एक स्वीपर झोन मध्ये चौकार आणि एक थर्डमॅन झोन मध्ये चौकार. क्या बात आहे, स्कोर ऑफ द विकेट खूप चांगला खेळतोय सोनू. हो, संधी होती, अपील केली, वाईड असेल. या एक धावा खूप रडवतात, कारण ज्या वेळेस फलंदाजाला तुम्ही बांधून ठेवले अशा वेळेस प्रेशर वाढवायचा असतो. तो क्षेत्ररक्षकाने रिलीज केला आणि परिणामी मोनूच्या बॅट मधून 2 चौकार आले. संधी देता कामा नाही. हो, लीडिंग आहे, चेंडू फ्लाय, लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या अगदी जवळ. या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 2 धावा मिळतील, कारण सोनूची 3री धाव येणं फार कठीण आहे. सोनू ठिकाणी जर दुसरा कोणताही फलंदाज जरी असेल कामतवाडा संघाचा तरी 3 धावा येतील, कारण सोनूची बॉडी लँग्वेज बघितली तर खूप थकलेत आणि स्ट्रॉंग बॉडी लाईन असल्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट त्यांची चांगली नसते. मी सातत्याने 10 ते 15 टुर्नामेंट बघितल्या, त्या 15 टुर्नामेंट मध्ये रनिंग बिटवीन द विकेट सोनूची कमी आहे, परंतु क्रिकेट खूप चांगलं आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, धाव येणार नाहीये, गुड फिल्डिंग. या षटकामध्ये तेरा धावा दिल्या, की ज्या 13 धावांमधील मी म्हणले एक चौकार तो क्षेत्ररक्षक चुकीमध्ये आला होता आणि 2 ते 3 धावा या देखील क्षेत्ररक्षणाच्या चुकीमध्ये आल्यात. म्हणजे एकंदरीत चांगली बॉलिंग केली होती श्यामने, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा इतका स्टँडर्डली न वाढल्यामुळे या धावा मी म्हणेल त्यांच्या पूर्ण ओव्हर मध्ये 13 धावा त्याला खर्च द्याव्या लागल्या. संधी निर्माण केली होती
चांगले चेंडू देखील हाताळले होते, पण मात्र फलंदाजी देखील तितकी चांगली झाली. कारण गोविंद बाद झाला, कैलास बाद झाला, गणेश बाद झाला, त्यानंतर मी म्हणेल अशोक देखील बाद झाला. हे 4 आधारस्तंभ, 4 भिंती पडल्यानंतर आता मात्र राहिला एकच स्तंभ, तो म्हणजे राहिला सोनू. आणि त्या स्तंभाला आधार देण्यासाठी एक काठी आली. ती काठी म्हणजे मी म्हणेल कुणाल. कुणालला देखील सावरावं लागेल, कारण प्रत्येक वेळेस सोनूच आक्रमण करून चालणार नाहीये. तर सोनूने आक्रमण केल्यानंतर तुला देखील स्ट्राईक रोटेट करावी लागेल, तुला देखील आक्रमण करावं लागेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 षटकामध्ये नाही, 5 षटक झाले, म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंकजने पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या, महेश मागडा ठरला 13 धावा नेहमीप्रमाणे. पंकज पुन्हा दुसरं स्पेल मध्ये आला आणि 8 धावा खर्च केल्या. रुपेशनी खूप छान बॉलिंग केली, 4 धावा खर्च केल्या आणि बेस्ट इकॉनॉमिकल ठरला. श्याम देखील आला, 13 धावा खर्च केल्या आणि थोडा मागडा ठरला. रुपेश येत आहेत या मॅच मधील मॅच कंट्रोल करणारे बॉलिंग आणि इकॉनॉमिकली चांगले बॉलर आतापर्यंत ठरलेत रुपेश. यावेळेस काय अप्रोच असेल कुणालचा? कुणालला चांगली बॅटिंग करावी लागेल, सोनूला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. फुलटा चेंडू आक्रमण केलंय, हवेमध्ये असेल, झेल होईल का? आणि क्या बात आहे, फ्लाइंग कॅच, रनवे कॅच. काय झेल पकडलाय, पूर्णपणे डॉली कॅच बनवला, सोपा कॅच बनवलाय. कारण स्क्वेअर ऑफ द विकेट होते, किती दूरवर वाईड होते, काऊ कोणावरून धावत आलेत, ऑलमोस्ट सिली मिडॉनच्या दिशेने हा झेल पकडलाय. जबरदस्त कॅच, 1 मोर विकेट इज आउट. पाचवा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय कामतपाडा संघाचा. कामतपाडा संघाच्या जी सुरुवात झाली होती, पहिल्या दोन्ही मॅच मध्ये बोनस घेतले होते, त्यानंतर तिसरी मॅच ते पराभूत झाले. ओ क्या बात आहे, फटका फसलाच होता, परंतु क्षेत्ररक्षकाचे हात जाळं इतकं मजबूत नव्हतं. माशाने जाळं तोडून समुद्रामध्ये उडी मारली आणि चेंडू सीमारेषा पलीकडे येतील 4 धावा. झेल खूप महत्वाचा होता, कारण सोनूने आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये आलेत. सहा चौकार सोनूच्याच बॅटमधून आलेत, म्हणजे सोनू किती महत्वपूर्ण फलंदाज आहे. 52 धावा. ओ पुन्हा संधी आहे योगेश, परंतु योगेश देखील बीट होतोय. चेंडू सी नाही, वाचवलाय. गुड फिल्डिंग महेश, रिले थ्रो. आणि फायनली सोनूने प्रथमतः 3 धावा घेतल्यात. प्रथमतः 3 धावा, गुड रनिंग म्हणून विकेट जीव मुठीत घेऊन धावलेत. आणि खरंच कौतुक करेल मी सोनूच, कारण 3 धावा त्याच्याकडनं धावणं एकंदरीत मी म्हणेल इंजमाम उलगला 3 धावा धावण्यासारखं आहे. कारण इंजमाम उलग कधी धावा जास्त धावत नव्हता, कारण रनआउट सर्वाधिक इंजमाम उलगच पाहिजे. पाकिस्तानचे कर्णधार, माजी कर्णधार आणि पाकिस्तानचा मी म्हणेल सचिन रमेश तेंडुलकर म्हणून ओळखले जायचे, कारण सचिन रमेश तेंडुलकर असेल, इंजमाम उलग असेल, रिकी पॉन्टिंग असेल आणि ब्रायन लारा, हे 4 खेळाडूंमध्ये टफ फाईट होती की कोण बेस्ट आहे. परंतु या तिघांनाही माहिती होतं की सचिन रमेश तेंडुलकर इज एव्हरग्रीन.
इज अ मास्टर. आणि परिणामी त्या तिघांनी मान्य केलं की सचिन रमेश तेंडुलकरच खरी खेळाडू आहे. साक्षात खेळाचा देव म्हणून ते त्यांच्याकडे आदराने बघतात. आजही सचिन रमेश तेंडुलकरांची बरोबरी ते करू शकले नाही, परंतु चांगले खेळाडू होते, दर्जेदार खेळाडू. यावेळेस इन्साइड आउट खेळलेत. कव्हर ड्राईव्ह चांगली आहे. गणेश उशीर करतोय. 2 धाव मिळतील. या 2 धावीने धावसंख्येला आकार. 57 धावा फलकावर. 70 झाल्या तर चांगली मॅच होईल, कारण बॉलिंग चांगली आहे. विकेट जर कामतवाडा संघाने घेतल्या तर शिवनेरकरांना अडचणीत आणू शकतात. हो, स्क्वेअर कट करायचा होता. पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये गुड लेंथ वर एक्स्ट्रा बाउन्स होते. रुपेश एक चांगला अँगल होतोय. स्लोअर वन चांगला पाहायला मिळाला. क्विकर वन फक्त दिशा दिली जेल आणि फलंदाज बाद. 6वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अरे डीजे वाल्या तुझा डीजे लाव रे. रात झाली तरी चालेल आवाज वाढव रे. अरे डीजे वाल्या तुझा डीजे लाव रे. रात झाली तरी चालेल आवाज वाढव रे. चौऱ्याऐंशी देशांमध्ये पोहोचवली जाते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमचं शहापूर, मुरबाड, कल्याण, टिटवाळा विभाग असेल, कसारा विभाग असेल, 888-888 या चॅनलवर मित्रांनो ही स्पर्धा रमेशजी विशे साहेबांच्या माध्यमातून केबल नेटवर्कवर दाखवली जाते. रमेशजी विशे साहेबांचा विशेष करून आभार. चॅम्पियन प्रीमियर लीग 2021. ओ मधु, क्या बात है. पंच थर्ड अंपायर. ओके, संदिग्ध फटका आहे, बंपर आहे की कॅच आउट आहे हे बघायचंय. थर्ड अंपायर बघा. डिसिजन इज पेंडिंग. हा झेल पकडला असेल आणि हा जर कॅच झाला तर मॅचला कलाटणी देणारा कॅच असेल. ड्रीम डिलिव्हरी कामतवाडा संघासाठी ही विकेट फार महत्वाची. अंपायर्स कॉल. वेट एक मिनिट. डिसिजन इज पेंडिंग. डिसिजन खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने, शिवनेरकरांच्या दृष्टीने देखील आणि कामतवाडा संघाच्या दृष्टीने देखील. निर्णय फार महत्वाचा आहे. अंपायर्स कॉल, नॉट आउट. कामतवाडा संघाच्या जीवात जीव आलं असेल, कारण सोनूची विकेट ही परवडणारी नव्हती. धाव संख्या धावफलकावर 57 धावा. 57 धावा धावफलकावर. 70 धाव्यांपर्यंत पोहोचवेल का मधुकर? शेवटचा षटक हाताळतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय.
5 चेंडू सगळे बाकी आहे. 5 चेंडू मध्ये ऑलमोस्ट 20 धावा तरी येणं, 15 ते 20 धावा येणं फार गरजेचं आहे. आक्रमण करावं लागेल म्हणूला. ओ विकेट, फटका चांगला आहे. यावेळेस सरळ पाडून दिलाय. मिड विकेट झोन मध्ये येतील सोनूच्या बॅट मधून मोहित करणारा षटकार. पूर्णपणे आपले हात ओपन केलेत. आपला बॅकलिप छोटी नाही, आता मोठी बॅकलिप वापरायला सुरुवात केली. आक्रमण करण्यास सुरुवात केली. तामण खेळतायत. चाबूक शॉट परंतु डीप क्षेत्ररक्षक असतील. स्ट्राईक कोणाकडे असेल, मोनूकडे का सोनूकडे? सोनूसकडे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या आता मात्र 70 पर्यंत पोहोचली. 65 झाल्यात. फक्त 5 धावा राहिल्या 70 धाव्यांसाठी. ही मॅच 70 धावा चेस करणं इतकंही सोपं राहणार नाहीये, कारण कामतवाडा संघ देखील तितका ताकदीचा संघ आहे. गुड बॅटिंग सोनू, जबरदस्त बॅटिंग. हो, संधी होती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस गती कमी ठेवली. क्विकर वन टाकला गेला नाही. चांगला चेंडू. विकेट किपर चांगली पाहायला मिळाली. धाव येणार नाहीये. 2 चेंडू डॉट आलेत या ओव्हर मध्ये. ओ क्या बात है, क्या बात है. ओ सोनू लॉफ्ट स्वीट साऊंड परफेक्ट मिड ऑफ द बॅट. आणि यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर करून चेंडू सरळ पाडून देतोय. कावकोणत झोन मध्ये चेरोबाप्पा मैदानावर या चेरोबाप्पा मंदिराला सलामी देणारा षटकार. 6 धावा. असा फलंदाज म्हणजे सोनू. काय इरादा पक्का. ओ गुगली डिलिव्हरी, गुगली टाकली. फलंदाज बाद. परंतु आपली केमिओ पूर्ण केली. पूर्ण इनिंग बिल्ड केली आणि 70 धाव्यांपर्यंत पोहोचवलंय. 71 धाव्यांपर्यंत पोहोचवलंय. क्या बात आहे. 71 धावा धावफलकावर 7 षटकामध्ये 10ची सरासरी मेंटेन ठेवली आणि 72 धाव्यांचं आव्हान समोर ठेवलंय. 72 धावा कशा असतील या ऐकूया आपण रिकी गाडी सरांच्या सोबत. धन्यवाद. एक चांगलं टार्गेट सेट केलंय 7 षटकामध्ये. 10च्या सरासरीनं धावा काढायला लागतील. जो रिक्वायर्ड 100 आहे तो 10चा आहे. ही मॅच खूप मस्ट विन असेल दोन्ही संघासाठी, कारण शिवनेर संघ मागील 2 सामने जिंकून हा सामना जिंकण्याच्या इराद्यात या मैदानावर उतरला. कामतपाडा संघानं सलग 2 सामने जिंकले, मात्र 1 सामना गमावला. परंतु या सामन्यामध्ये चांगली एक फायटिंग टोटल सेट केलेली आहे. 71 धावांचं टार्गेट आणि 72 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. आमचे स्कोरर मित्र हरेश भेरे आम्हाला जॉईन झालेले आहेत. धन्यवाद. 72 धावांचे टार्गेट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एका खेळाडून तब्बल 51 धावा पटकावल्या. शिवनेर संघाला पाणी द्यायचं, एखादा जार त्या ठिकाणी पोहोचवा. 72 धावांचं टार्गेट असेल आणि सोनू या फलंदाजांना चांगली फलंदाजी केली. तब्बल 51 धावा वैयक्तिक कुठल्या आणि अर्धशतक फटकावलं.
मागील सामन्यामध्ये सोनू ऍबसेंट होता, थोडा उशीर झाला मॅचला, 10 मिनिटं उशिरा आले, त्यामुळे कामतपाडा संघानं ती मॅच गमावली. जर सोनू त्या मॅच मध्ये असते तर मात्र चित्र वेगळं असतं. या मॅच मध्ये सोनूनं बॅटिंग मध्ये तब्बल 51 धावा पटकावल्या. या सामन्यासाठी अतिशय चांगले पंच आहेत अप्पा फडे मेजर, त्याचबरोबर दुसरे पंच विश्वास फडे. राकेश फोर्टचे हे चांगले खेळाडू पंचगिरीसाठी जात आहेत. 72 धावांचं टार्गेट, फलंदाज पाठवून द्यायचे शिवनेर संघ. चांगले फलंदाज आहेत शिवनेर संघाकडे. सोपान चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यानंतरची होणारी मॅच लगेचच अल्लाणी संघ आहे, सायस्तर अल्लाणी. कामतपाडा संघावर मॅच खेळायची आहे, पण ही मॅच झाल्यावर टॉस होईल. 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि मग 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर ती मॅच असेल. शिवनेर संघाने आपला फलंदाज पाठवून द्यायचे. 72 धावांचं टार्गेट, ध्येय समोर आहे 72 धावा. हे टार्गेट चेस करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कामतपाडा संघाला. कामतपाडा संघ एक चांगला संघ, पण एक सामना गमावल्यामुळे कुठेतरी या स्पर्धेमध्ये जे सुपर 8 मध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते या मॅच वर अवलंबून आहे. खऱ्या अर्थानं ही मॅच दोन्ही संघासाठी मस्ट विन मॅच असेल. करा किंवा मारा, डू ऑर डाय, अभिनय तो कभी नाही. सोपान आणि सलामीचा जोडीदार मधु दोन्ही चांगले फलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये सोपानच्या बॅटिंग मध्ये आपण करिश्मा बघितला. सलामीचा गोलंदाज येतोय कामतपाडा संघाचा गोविंद. एक अष्टपैलू खेळाडू, मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये सुद्धा बॅटिंग मध्ये करामत करू शकला नाही, परंतु गोलंदाजी मध्ये ती करामत करण्यासाठी मैदानावर सज्ज आहे. स्ट्राईक सांभाळतोय मधुकर, नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय सोपान, द मॅन फ्रॉम शिवनेर. 72 धावांचं टार्गेट. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. तुम्ही मेहनत करा, ध्येय साध्य केल्याशिवाय आपण राहत नाही. ध्येय मोठं आहे, पण 10च्या सरासरीने धावा मेंटेन करावे लागतील प्रत्येक षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज गोविंद उघडा. एक अष्टपैलू, एक ऑलराऊंडर खेळाडू, एक अनुभवी, एक वरिष्ठ खेळाडू या टीमचा. आणि पर्सनॅलिटी खूप शांत आहे. चांगलं पर्सनॅलिटी, चांगलं व्यक्तिमत्व गोविंद उघडा यांचं. सलामीची गोलंदाज आणि स्ट्राईक सांभाळतोय शिवनेर संघाचा एक आधारस्तंभ असलेला फलंदाज मधुकर. दरम्यान या षटकाला सुरुवात, या इनिंगला सुरुवात. सफल येऊन हाफ ट्रॅकर चेंडूचा फायदा घेत आहे. चेंडू भिरकावून स्क्वेअर लेग झोन मध्ये सीमा रेषे पार पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे शिवनेर संघाचा. चेंडू फरार. गोविंद उघडा. हो, आता मात्र टाइम झेल होऊ शकतो. मला वाटतं 38 सर्कल मधला जो खेळाडू आहे त्यानं थोडी चूक केली. नक्कीच आम्हाला आठवण करून दिली 1983च्या वर्ल्ड कपची. त्या वर्ल्ड कप मध्ये उलट्या बाजूनं फिरून कपिल देवने झेल टिपला होता. त्या स्टाईलने जर चेंडूवर लक्ष अवधान केंद्रित केलं असतं तर मात्र 38 सर्कल मधील खेळाडूला झेल टिपता आला असता. पण ती संधी दवडली आहे. हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात तुम्हाला झेल मध्ये. आता मात्र 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये 7 धावा, एकूण धावा 3. आता मात्र पहिल्यांदा सोपान या सामन्यामध्ये स्ट्राईकचा भार सांभाळतोय शिवनेर संघासाठी. चांगलासा स्टान्स, स्वीप अटेम्प्ट,
पहिल्या चेंडू खेळू काढताना त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. क्या बात आहे. गणेश द मॅन फ्रॉम शिवनेर. यावेळेस पुन्हा एकदा गोविंद उघडा. चांगला चेंडू वाऱ्याच्या वेगानं पेस बघायला मिळतो. गती मिळतीये, उंची मिळत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. डिफेन्सिव्ह खेळ खेळतोय हा फलंदाज. नक्कीच सन्मान करतोय या चेंडूचा. प्रत्येक वेळेस चांगल्या चेंडूंचा सन्मान केला जातो आणि लूज डिलिव्हरी जेव्हा भेटतात तेव्हा मात्र त्या चेंडूंचा समाचार घेतला जातो. हे चांगल्या खेळाडूचं एका क्रिकेटरचं वैशिष्ट्य असतं. 4 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोविंद उघडा. टू गणेश. चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. या वेष्टीच्या बाहेरचा चेंडू नक्कीच निर्धाव टाकण्यात यश मिळतं. बदौलत वेग खूप आहे, पेस खूप आहे, चांगली ऍक्शन आहे, चांगला रनअप आहे, अनुभव आहे. सगळं काही गोविंद उघडा यांच्या गोलंदाजीमध्ये दिसतं. गणेशला मात्र चांगली कामगिरी करण्यासाठी संघासाठी धावून यावं लागेल. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील करतायत. ही अपील फेटाळली आहे. नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. रेफरल मागितलेला आहे गोविंद. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. लेग बिफोर विकेट सॉफ्ट सिग्नल. पंचांनी नॉट आउट दिला. Decision is out. Third umpire decision is out. अहमदपाडा संघाला धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावफलकावर 7 धावा. पहिला गडी बाद, दुसरा गडी बाद होतोय. शिवनेर संघाचा गणेशच्या रूपानं नवीन फलंदाज मैदानात येतोय महेश. नक्कीच आता मात्र एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल. 2 बहुमूल्य, अतिशय बहुमूल्य विकेट्स गमावल्या शिवनेर संघानं. ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी खूप महत्वाचं आहे. कारण जो संघ जिंकेल तो नक्कीच सुपर 8च्या दिशेनं अग्रेसर होईल, यात काही शंका नाही. गोलंदाज अशोक. सामना करतोय फलंदाज महेश मधुकर. यावेळेस 15 ते 20 पावलांचा रन घेऊन गोलंदाज अशोक. चांगला असा ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह, एक क्लासिकल फटका, परंतु सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. सिंगल मिळते या चेंडूवर. एके धावसंख्येनं पोहोचते धावा 8 धावांवर. नक्कीच कुठेतरी ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे त्या रिक्वायर्ड रन रेटनं जाणं गरजेचं असेल शिवनेर संघासाठी. परंतु 2 विकेट्स गमावल्यानंतर कुठेतरी संघ बॅकफुटला येतोय. पण या बॅटिंग मध्ये खूप आपण मॅचेस बघितल्या. ही टीम खूप फायटिंग टीम आहे. आमचे दत्तात्रय फळडे सर नक्की या टीमचं नेहमीच कौतुक करतायत.
कारण जिंकण्यासाठी जो संघ संघर्ष करतो तोच खऱ्या अर्थात क्रिकेट जगतो. 72 धावांचे टार्गेट आणि आता धावसंख्या होती 8 धावा. दुसरं षटक सुरू आहे. पहिला चेंडू झाल्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज अशोक. यावेळेस फलंदाज महेश. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. दरम्यान यश मिळतं अशोकला आपल्या गोलंदाजीवर. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू निर्धाव. क्या बात आहे. सुरेख. नक्कीच अचूक टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करा. ज्या वेळेस तुम्ही फलंदाजाला फॉलो करता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं कौशल्य पणाला लागलेलं असतं. हीच कामगिरी या ठिकाणी अशोक करतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उत्कृष्ट टायमिंग साधलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. आशा वाढवणारा चौकार. महेशच्या बॅटिंग मध्ये पॉवर दिसतेय. चांगला स्टान्स दिसतोय. लेफ्ट हँड बॅट्समन मनगडातील ताकद दाखवतोय. अशोकला मात्र या षटकामध्ये पुढील चेंडू आणण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलेला फटका. थोडा बॅटच्या वर बॉल लागतोय. तरी सुद्धा गॅप मध्ये चेंडू जातोय आणि सुईमधून धागा निघावा त्याप्रमाणे चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. महेश शिवनेर संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा पर्यंत ओव्हरपिच चेंडू होता परंतु स्लॉट मध्ये आला नाही. वाऱ्याच्या वेगाने यष्टीरक्षकाने कलेक्ट केला चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. 16 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा महेश टू अशोक. पूर्णपणे सफळ येऊन खेळला. स्टंप दाखवले. यू मिस आय हिट. त्रिफळा उद्ध्वस्त. महेश बॅक टू द डगआउट. देत आहेत. हिचं महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या एरियातले माझ्या जवळचा मित्र आहे. हॅलो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिसऱ्या षटक घेऊन येते गोलंदाज कैलास. ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू लेफ्टच्या दिशेनं गोल टर्न होऊन खेळून काढला. जेल सुटतोय. ह्या जेल किती महाग ठरतोय हे येणारी वेळच ठरवेल. सोप्या हाफ चान्सेस. तुम्ही सोपे झेल सोडू शकत नाहीये कारण आपला संघ नक्कीच सुपर 8च्या दिशेनं क्वालिफाय होण्यासाठी संघर्ष करतोय. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. धावसंख्या होती आहे 11 धावा. 17 धावा. 17 धावा धाव फलकावर. 72 धावांचं टार्गेट.
कीच 10:30ची सरासरी आवश्यक आहे, परंतु तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या आहे 17. पुन्हा एकदा कर्णधार स्वतः रुपेश मात्र आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आहे. गोलंदाज कैलास. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आहे, थोडं टायमिंग मिस झालंय. डाऊन द बॉल, उत्कृष्ट झेल, क्या बात आहे. संजीवनी प्रदान करणारी विकेट मिळते रुपेशच्या रूपानं कामतपाडा संघाला. डीजे एकावर एक विकेट गमावली जाते आणि थोडा अडचणी सापडलाय तो शिवनेर. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोणतरी तारणहार फलंदाज मैदानावर पाहिजे. नवीन फलंदाज येतोय शिवनेरी संघाचा, एक आधारस्तंभ असणारा फलंदाज दीपक. नॉन स्ट्राईक एंड सांभाळेल, स्ट्राईक सांभाळते फलंदाज मधुकर सलामीला आलेले आहेत. त्यांना मात्र जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल, कारण चांगली गोलंदाजी होते कामत, चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा लाभतंय. कामतपाडा संघ एक चांगला संघ आहे. गोविंद उघडा यांची टीम चांगली कामगिरी, एक सामना सोडला तर चांगली कामगिरी आतापर्यंत. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस बघायला मिळतील यावेळेस. पुढचा चेंडू सामना करतोय मधुकर. ओ लोवर चेंडू लो राहिला, अतिशय सुरेख वेग बघायला मिळाला आहे चेंडूवर. दरम्यान निर्धाव चेंडू. गोलंदाज ज्या वेळेस गोलंदाजी करतोय त्यावेळेस क्षेत्ररक्षण तेवढं ताकदीचं होणं गरजेचं, आणि कामतपाडा चांगली फिल्डिंग करतायत यावेळेस. दरम्यान पुन्हा एकदा मधुकर, पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. क्या बात आहे. लाजवाब टप्पा, लाजवाब गोलंदाजी होतीये कामतपाडच्या या गोलंदाजाकडनं, कैलासकडनं. आता मात्र मधुकर थोडं स्ट्रगल करतात फलंदाजीमध्ये. बॅटिंग क्लासिकल करणं गरजेचं, आणि चांगले फलंदाज आहेत, सलामीला आलेत. जबाबदारी माहिती आहे, ती कपॅसिटी आहे, ती क्षमता आहे कोणत्याही वेळेस सामना खेचून आणण्याची शिवनेरी संघाच्या या फलंदाजामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मिस टाइम शॉट, लीडिंग एज, कॉट बिहाइंड. मधुकर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट गमावली जाते. नवीन फलंदाज येतोय श्याम. धाव संख्या आहे धाव फलकावर 17 धावा, 72 धावांचं टार्गेट. 5 बहुमूल्य विकेट गमावल्या शिवनेर संघानं. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब फिल्डिंग, लाजवाब कॅप्टन्सी होतीये. अशा सिच्युएशन मध्ये काल आपण बघितलं की इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच सुरू आहे आणि अश्विन 106 धावांची खेळी खेळला. अशा प्रकारची एखादी वादळी खेळी शिवनेर संघासाठी खेळावी लागेल एखाद्या बॅट्समनला. स्टेप अप, व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम षटकार, 6 धावा. लॉंग ऑफ झोन वरून सीमारेषे पार षटकार. या 6 धावांनी धावसंख्या वाढते 23 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र समीकरण बदलत आहे.
24 चेंडू 49 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू चांगला फटका आहे, कमिटमेंट चांगला आहे, इलिव्हेशन चांगलं आहे, चेंडू सीमारेषे पार, पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 षटकार शिवनेर संघाच्या बॅट्समनच्या बॅट मधून आपण बघितले. या 2 षटकारांनी धावसंख्या पोहोचली पुढे 29 धावा. आता कुठेतरी जी अडखळत मिडल ऑर्डर होती तिला सावरली जाते. फलंदाज श्याम आणि दीपक कडनं दोघांच्या बॅट मधनं एक एक षटकार बघायला मिळाला आणि आपल्या संघाला नक्की सुस्थितीत आणण्याचं कार्य या 2 फलंदाजांनी केलंय. गोविंद उघडा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडा गतीमध्ये परिवर्तन करतायत, टप्प्यामध्ये चेंज करतायत, थोडी दिशा आणि लाईन बदलतायत. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 29 धावा. 4थं षटक प्रगती पथावर. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू चांगला अटेम्प्ट केला. लेग साईडच्या दिशेने ब्रश करून चेंडू जातोय लॉंग वाईडिश मिड ऑन झोन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते आहे आणि एका धावेनं धावसंख्या पोहोचते 30 धावांवर. नक्कीच हे षटक खूप चांगलं ठरतंय शिवनेर संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावा आलेल्या आहेत. 72 धावांचं टार्गेट. धावसंख्या होतीये 30. आता मात्र उर्वरित चेंडू मध्ये तब्बल 21 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 42 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस टायमिंग चुकलंय. झेल होऊ शकतो. झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केला जातोय आणि एकोणचाळीस धावांची आवश्यकता आहे उर्वरित 19 चेंडू मध्ये. आता मात्र यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, थोडी दिशा भरकटतीये. एक्स्ट्रा पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने मिळतोय. धावसंख्या 34. 19 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. 19 डिलिव्हरी 38 रन्स टू विन. प्रत्येक चेंडूवर 2 धावा कंपल्सरी. बॅटची एज सोपा झेल, क्या बात आहे.
लेग कटर. स्ट्राइक वर येतोय फलंदाज दीपक. धावसंख्या होती आहे 36 धावा. ओ वाईड चेंडू पुन्हा एकदा. थोडी दिशा भरकटली जाते या चेंडूवर. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर राहतो चेंडू. धावसंख्या होती आहे 37 धावा. ही मॅच खूपच इंटरेस्टिंग आहे शिवनेरी संघासाठी खूप मस्ट विन मॅच आहे. आणि कामतपाडा संघ सुद्धा विजयासाठी खेळतो आहे. कोण होईल सुपर 8 चा मानकरी या ग्रुपची रंगत वाढत जाते. बॅटची नक्कीच एज नाही लागत परंतु निर्धाव चेंडू. अगोदरच्या ग्रुप मध्ये प्रभाकरजी फरडे साहेब यांचं आगमन झालंय. स्वागत असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. साई स्टार कल्याणी संघ नक्कीच 4 मॅच जिंकून क्वालिफायच्या वाटेवर आहे आणि क्वालिफाय 90% क्वालिफाय झालेलाच आहे. या दोन संघामधील एखादा संघ नक्की सुपर 8 मध्ये जाण्यासाठी इच्छुक असेल. पुढचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय. ऑफसाईडच्या दिशेने भिरकावला. व्ही शेप मध्ये हा चेंडू खेळला गेला. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या पोहोचतीये 38 धावा. हे षटक संपतंय आफ्टर 5th ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 38 रन. लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. अवघ्या 4
धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या या गोलंदाजानं. क्या बात आहे. धावसंख्या 38. बारा चेंडू 34 धावा. खूप मोठं टार्गेट आहे. विकेट कमी राहिलेल्या आहेत, पण विकेट जरी कमी राहिल्या तरी मॅच इम्पॉसिबल नाहीये. इम्पॉसिबल या शब्दातच अर्थ दडलेला असतो. आय एम पॉसिबल, मी करू शकतो. फक्त तुम्ही ती मॅच त्या स्पिरिटने खेळलं पाहिजे. खेळपीवर टिकणं गरजेचं, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं, तुमचा क्लास दाखवणं गरजेचं, चौकार षटकारांची आतषबाजी करणं गरजेचं. हा कानमंत्र नक्कीच दोन्ही खेळाडू एकमेकांना देत असतील की विकेटवर टिकणं गरजेचं असेल. मोठे फटके खेळण्यासाठी इच्छुक हे दोन्ही फलंदाज. 12 चेंडू 34 धावा आणि हे निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश. 34 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 34 धावा. नक्कीच घड्याळात 3:04 झालेले आहेत. नक्कीच अजून एक सामना बाकी आहे. षटक 6वं घेऊन येतोय गोलंदाज महेश. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 34 रन्स इन 12 डिलिव्हरीज. पुढचा चेंडू या वेळेस नक्कीच आखू टप्प्याचा चेंडू खूप लांब राहतोय फलंदाजापासून आणि पहिला चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात महेशच्या गोलंदाजीची. 11 चेंडू 34 धावा. हे आव्हान थोडस महागडं घेऊन ठेपलंय शिवनेर संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागते. यष्टीरक्षक चूक करत नाहीये. 8वी विकेट गमावली जाते शिवनेर संघाची. ही मॅच जर 27च्या फरकानं जर कामतपाडा संघ जिंकला, रिमेंबर दॅट, 27च्या फरकानं जर जिंकला तर बोनस गुण मिळेल. आणि मॅच जर उर्वरित चेंडूंमध्ये चेस करण्यात यश मिळालं तर शिवनेर संघ नक्कीच सुपर 8 साठी त्यांची दावेदारी पेश करेल. धावसंख्या होतीये धावफलकावर 38 धावा. 34 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 10 चेंडू मध्ये. विकेट 8 गेलेल्या आहेत. 2 विकेट्स गरजेच्या असतील त्या कामतपाडा संघाला, परंतु शिवनेर संघाला 34 धावा काढायची 10 चेंडू मध्ये. चांगला फटका आहे. कार्पेट लॉंग ऑन झोन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडंसं फंबल बघायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतीये. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या पोहोचतीये 40 धावांवर. आता मात्र समीकरण बदलत आहे. उर्वरित 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 2 विकेटचा आवश्यकता असेल ती कामतपाडा संघाला आणि 32 धावा काढायचे त्या शिवनेर संघाला. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, कामतपाडा संघ जर 27च्या फरकानं जिंकला तर तुम्हाला बोनस मिळू शकतो. 2 विकेटची आवश्यकता असेल आणि 32 धावांची आवश्यकता असेल शिवनेर संघाला. पुन्हा एकदा बॅटची जेल होऊ शकतो. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी. 9वी विकेट गमावली जाते आहे.
30 धावा. बोनस साठी डिफरन्स हवाय 27च्या फरकानं विजय. डिफेन्सिव्ह फटका, एक धाव कंप्लीट केली जाते. अतिशय सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं शिवनेर संघाकडनं. त्यांना माहिती आहे की बोनस गुण जर मिळाला कामतवाडा संघाला तर मात्र आपल्यासाठी मार्ग कठीण होऊ शकतो. धावसंख्या होते 44 आणि 6 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 28 धावांची आवश्यकता आहे. सत्तावीसच्या फरकानं जिंकायचं आहे. म्हणजे एक धाव जरी दिली, एक धाव जरी दिली तरी बोनस जाईल. शिवनेर संघात लक्ष असेल या एका धावेकडे आणि कामतपाडा संघाचं लक्ष असेल एका विकेटकडे. क्या होगा इस मैच में आने वाला वक्त ही बताएगा. 6 balls 28 runs to win. बोनस साठी एक रन वाजवायला लागेल तो कामतपाडा संघाला. ओ पहिला चेंडू निर्धाव. क्या बात है. 5 चेंडू 28 धावा. एका विकेटची आवश्यकता आणि एका धावेची आवश्यकता असेल बोनस टाळण्यासाठी शिवनेर संघाला. पुढील चेंडू ओ सेन्सिबल, अतिशय सेन्सिबल. आणि आता मात्र शिवनेर संघ नक्कीच मॅच थोडी कठीण आहे पण कामतपाडा संघानं बोनस गुण गमावलेला आहे. चार चेंडू 27 धावांची आवश्यकता. फुल टॉस आणि झेल, ऑल आउट.